भारतानं आज पहाटे 3:30च्या सुमारास भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या पीओकेमध्ये हल्ला केला आणि जवळपास जैश ए मोहम्मद पासून ते अतिरेकी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केलेले 200 ते 300 दहशतवादी यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे। एकूणच यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही गेस्टही सहभागी झालेले आहेत। अरुण सावंत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते, भालचंद्र शिरसाट भाजपचे प्रवक्ते, निवृत्त कर्नल सुरेश पाटील आणि डायरेक्टर ARY न्यूजचे पाकिस्तानमधून थेट मोहसिन रजा खान या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मात्र सुरुवातीला आपण पाहूयात की मध्यरात्री 3:30 वाजता नेमकं कुठे आणि कशा पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला। भारताचा पाकवर एअर स्ट्राईक। पाक व्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त। भारतीय हवाई दलाकडून बॉम्ब हल्ला। साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाची मोठी कामगिरी। पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं त्याचा बदला घेतलाय। गाढ झोपेत असणाऱ्या पाकिस्तानमध्ये 3:30च्या सुमारास भारतीय हवाई दलानं हल्ला केला। कारगिल युद्धात कामगिरी बजावणाऱ्या मिरज 2000च्या सहाय्यानं 1000 किलोचे अनेक बॉम्ब हे बॉम्बचे हल्ले दहशतवादी तळावर करण्यात आले। भारतीय सैन्याच्या सूत्रांनुसार हवाई दलाच्या विमानांनी बालाकोटमध्ये 3:45 सुमारास पहिला हल्ला केला। त्यानंतर मुझफ्फराबादमध्ये 3:48 सुमारास दुसरा हल्ला, तर चकोटीमध्ये 3:58 तिसरा हल्ला केलाय। केल, शारदी, दूधमियाल, अदमुमम, जुरा, लिपा, पिसिबीबान चॅम, काटली, कुरीरेटा आणि मंडर भागात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ होते। अवघ्या 21 मिनिटात भारतीय सैन्यानं या सर्व तळांवर बॉम्ब हल्ला करत ते उद्ध्वस्त केले। बालाकोट आणि मुझफ्फराबाद जवळील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। पाकिस्तानमधील 40 किलोमीटर आत घुसले होते। त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांचा पाठलाग करणाऱ्या पाकच्या F-16 लाही माघारी फिरवण्यात आलं। प्रणित मोरे, TV9 मराठी, मुंबई। भारतीय हवाई दलाची 12 मिराज विमानं ही पीओकेमध्ये घुसली आणि त्यांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त देखील केली। मात्र हास्यास्पद गोष्ट अशी आहे की पाकिस्तानकडून आता यासाठी आम्ही सडेतोड उत्तर देऊ अशा प्रकारच्या वल्गना केल्या जात आहेत। भारतानं हवाई हल्ला तर केला, मात्र पाकिस्तान ते मानतोय का? आपल्या बरोबर आहेत डायरेक्टर ARY न्यूज के मोहसिन रजा खान। मोहसिन रजा खान जी, सबसे पहले आपसे ही शुरुआत करूंगी। मोहसिन रजा खान जी, क्या खैरियत है पाकिस्तान में, क्या हलचल चल रही है? पाकिस्तान में शदीद गम और गुस्सा पाया जाता है भारत की इस जरिए पे कि मोदी साहब ने अपने इलेक्शन को जीतने के लिए दो एटमी मुल्कों के दरमियान एक ऐसा ड्रामा खड़ा किया है जिसका भारत को कोई फायदा नहीं होगा। और इस ड्रामे के नतीजे में अब पाकिस्तान की फौजी और मोहसिन, ड्रामा तो हमने किया, लेकिन सबूत तो आपकी सेना दे रही है, पाक मीडिया दे रही है सबूत। हमने तो ड्रामा कर चुके, हमारे फ्लाइट वहां पर गए, मिराज वहां पर गए, बमबारी करके वापस भी आ गए, हमने तो दिए सबूत आपको। मैं अगर को ये जो ड्रामा है इसका फायदा किसी तौर पे ही भारत और पाकिस्तान को नहीं होगा, इसका नुकसान होगा। और लेकिन पाकिस्तान ने फैसला किया है कि किसी मुनासिब वक्त पर इसका फैसला पाकिस्तान खुद करेगा।
भारत को इसका भरपूर जवाब दिया जाए। मोहसिन रजा साहब, एक आप तो ये सोच लीजिए, आपका फॉरेन मिनिस्टर बोलते हैं कि हमला हुआ, आपके पाक आर्मी बोलती है कि इस तरह से कोई हमला हुआ ही नहीं। अगर कुछ हुआ ही नहीं तो पाकिस्तान इतना बौखला क्यों गया है? मोहसिन रजा खान, मोहसिन रजा खान जी, आप सुनिए कि फॉरेन मिनिस्टर आपके बोलते हैं हमला हुआ, हमारा नुकसान हुआ, आपकी पाक आर्मी बोलती है कि ऐसा कुछ हुआ ही नहीं है, कुछ भी नहीं हुआ। तो पाकिस्तान इतना बौखला क्यों गया है? किस बदले की भाषा आप कर रहे हैं? कंफ्यूज है पाकिस्तान? पाकिस्तान बुखला नहीं है। अभी बहुत जल्द आपको पता चलेगा कि पाकिस्तान क्या करता है। ये एक हमला हुआ है, लेकिन अरे मोहसिन साहब, आप तो बोल रहे हैं कि भारत ने पूरा ड्रामा कर दिया है, सबूत आप दे रहे हैं ड्रामा के, आप बोल रहे हैं भारत ने ड्रामा कर दिया। तो अगर भारत ने ड्रामा किया है तो हमला क्यों करेंगे? मुंबई की बॉलीवुड से मुतासर होकर मोदी साहब ऐसे ड्रामे करते रहते हैं और भारत तो मोहसिन साहब, आप तो बोल रहे हैं कि भारत ड्रामा कर रहा है। अगर भारत ड्रामा कर रहा है तो आप बदले की भाषा क्यों बोल रहे हैं? आप बदले की बात क्यों कर रहे हैं? अगर भारत ड्रामा कर रहा है, भारत ने कुछ किया नहीं है, ऐसे आप बोल रहे हैं, तो पाकिस्तान इतना क्यों बौखला गया? आप किस बदले की भाषा कर रहे हैं? यहाँ पर किस बदले की बात कर रहे हैं? पाकिस्तान इसका भरपूर जवाब देगा, इसका बदला किस बात का जवाब देगा? मोहसिन साहब, आप एक बार सोच तो लीजिए। आपको, आपके आर्मी को, आपकी सरकार को एक बार एक भाषा में बोल के दिखाइए कि भारत ने हमला किया या भारत ने हमला नहीं किया। एक बात बताइए आप। भारत ने पाकिस्तान की फिजाई हदूद की खिलाफवर्जी की है और उसके जहाज यहाँ पे जो उनके अंदर बम थे, उनको बम मारने के बजाय उनको फेंक कर चले गए। मोहसिन रजा साहब, पाक की मीडिया तो मानती है कि भारत ने हमला किया। पाक मीडिया मानती है कि भारत ने हमला किया। नहीं, भारत ने एक गलत हरकत की है, एक एटमी मुल्कों के दरमियान जंग छेड़ने की कोशिश की है। मोहसिन रजा साहब, एक थोड़ा टाइम ले लीजिए। आप सोच लीजिए कि भारत ने हमला किया या नहीं किया, या ड्रामा है या हमला है। आप थोडी देर आप सोच लीजिए। माझ्याबरोबर आहेत निवृत्त करणार सुरेश पाटील सर, मी तुम्हाला सांगेल की हिंदीमध्ये बोला, कारण मोहसिन रजा त्यांनाही ऐकू देत। काय पाकिस्तान अगदी कन्फ्यूज झाले या सगळ्या गोष्टी? हाँ, आता त्यांनी काही अब वो कुछ भी बात करे उसका कोई मायना नहीं रखता। देखिए, आपके जनरल साहब जिस तरह से बात बता रहे हैं तो उनके फैफियां हो रही है, वो ठीक बात नहीं कर पा रहे। उनके चेहरे में देखो सुर्खियां है क्या? उनका चेहरा पूरा डिमोरलाइज है। अच्छा, जो भी हुआ है, बात तो यह है कि देखिए, हमने जो भी किया है वो हमें दुनिया को बताने की जरूरत नहीं, दुनिया वालों ही हमें सिर पे उठा रहे। आज ऑस्ट्रेलिया के प्राइम मिनिस्टर हमसे बात कर रहे हैं कि अरे वेरी गुड, आप अच्छा काम किया। अमेरिका के प्रेसिडेंट हमको शाबाश दे रहे। तो हमको जो चाहिए था हमने कर लिया। इनफैक्ट आप हमें मौका दे रहे हो कि भाई अभी आ जाओ और हमको खत्म कर दो, वो वाली बात आप कर रहे हो। अभी देखिए, हमारी जो आज स्टैंडिंग है इस दुनिया में, हम सुपर पावर होने लायक हो गए। आज अगले 5 सालों में हम सुपर पावर होंगे। आज जिस तरह से हमारे मोदी साहब ने जो काम किया है, हमारे पंतप्रधान है, अभी मैं तो कहूंगा कि उन्होंने इतना अच्छा काम किया है और बड़ा संयम से काम लिया है। देखिए, आपने इससे पहले 3 बड़े बड़े हमले किए हैं, हमारे सरकार ने बड़ा संयम रखा, लेकिन पानी यहां तक आ चुका था और आपको सबक सिखाना बहुत जरूरी था। अभी आप कहो कि वहां बम डाले या नहीं डाले, तो दुनिया को तो पता हो गया कि इन्होंने सर्जिकल स्ट्राइक कर लिया और हम चाहते हैं कि हमारे हम खुद ही थपथपा ले। और हमारे जो पंतप्रधान है वो तो बहुत ही मतलब आला दर्जे के इंटरनॅशनल स्टेटस के आज पंतप्रधान बन चुके हैं। मी जरा मराठीत पण आपल्या मराठी बांधवांसाठी बोलणं गरजेचं आहे, कारण ह्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये। ते मोडकळीस आलेलं राष्ट्र आहे, त्यांच्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे, त्यांना काही जरुरी नाहीये। आज मला सांगा, आमच्या पंतप्रधानांनी आज इतका संयम बाळगून आज सगळ्या देशाचं, सगळ्या मी म्हणतो नागरिकांचं कौतुक करणं गरजेचं आहे। आज मला सांगा की
यांना चांगला धडा शिकवण्यासाठी त्यांनी गेले 2, 3, 4 वर्ष थांबले, पण आज जो धडा त्यांना शिकवलेला आहे तो सगळ्या जगाने कौतुक केला आहे. आम्ही जसं यांना मत बनवत होतो की आम्ही सुपर पॉवरच्या पंक्तीत जाऊन बसलोय. अरे हा देश 10-15 वर्षापूर्वी स्नेक चार्मर्स कंट्री म्हणत होता, पण आज आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला है. आज यूएनओ वरती म्हणजे आज पूरे दुनिया में छाए हुए आज के दिन में, अरे यूएनओ के ऊपर हमारी दिवाली मनाई जाती है. आज 150 देशों में हमारा योगा दिवस मनाया जाता है. अरे जहां भी जाओ, मैं दुनिया घूमते रहता हूँ, 50 से 60 देश में देखा हूँ, जहां भी जाओ इंडिया वालों की इतनी मतलब खैर मकदम होता है. जहां भी जाओ इंडिया वालों को पूरे बड़े हाथों से लोग बाग हमको मिलते हैं. तो मैं ये कहूंगा, देखो एक टाइम था की सुरेश पाटील सर, मोहसिंद्राजा असं ऐकणार नाहीत, त्यांना पटणार नाही ते. मी शिरसाट तुमच्याकडे येते. मात्र सुरेश पाटील सर आणि मोहसिंद्राजा जी, आपको भी मैं कुछ चश्मदीद गवाह है, उनके बयान आपको मैं यहाँ पर दिखाती हूँ. उर्दू में है, आप भी सुनिए. एक प्रत्यक्षदर्शींचे काही प्रतिक्रिया आहेत, त्या देखील आपण पाहूया. भारताच्या झटक्यानं पाकमध्ये भूकंप. भारतानं पाकव्याप्त काश्मीरात घुसून पाकिस्तानच्या कानशिलात लगावले. शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करत भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. असं असलं तरी पाकिस्तान या हल्ल्याची तीव्रता कमी सांगत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्यांनी हा हल्ला अनुभवला त्या प्रत्यक्षदर्शींचा मात्र या हल्ल्याची भीषणता सांगतानाही थरकाप उडतोय. ये 2-4 गांव आते हैं सर, ये फेंसी के उस साइड में पड़ते हैं. तो यहाँ रात को जब ये आवाज हमने सुनी लगभग 3:30 बजे के करीब, तो लोग डर के मारे घर से बाहर निकल आए. तो देखा ये जहाज घूम रहे थे. तो ऐसा सब नहीं होना चाहिए. अगर कुछ होना है तो एक ही बार हो जाए. बार बार यहाँ लोग तंग आ चुके हैं, क्योंकि यहाँ हर इस वक्त लोगों के दिलों में है सर. बिल्कुल डर रहे हैं लोग, क्या पता किस वक्त फायर चल जाए. लोग बार बार यहाँ जख्मी होते हैं सर. बार बार ऐसा नहीं होना चाहिए. अगर होना है तो एक बार ही हो जाए तो बेहतर अच्छा है. तो यहाँ लोग डरे हुए हैं. पहले भी सरकार ने बोला बैंकर देंगे, मतलब बॉर्डर के लोगों को अभी तक किसी ने दिए नहीं. भारताच्या हवाई दलाच्या मिराज 2000 विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोडी अक्षरशः बॉम्ब वर्षाव केला. ज्यामुळे संपूर्ण परिसरच हादरून गेलाय. हा हल्ला इतका भीषण आणि वेगवान होता की या परिसरातील दोन्ही भागातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली. बॉम्बचा आवाज आणि हादऱ्यांना भूकंप आल्यासारखा भास झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान भारताच्या एअर स्ट्राईकनं सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सरकारने लोकांना सुरक्षिततेसाठी उपाय करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करतात. लोगों ने जहाजों की आवाज सुनी और लोगों में एक दहशत खौफ हरास का माहौल बन गया. तो लोगों ने सोचा शायद कुछ नागानी आफत है. तो जिस वक्त लोगों ने जहाजों की आवाज सुनी, लोगों की सोच में आया कि ये जंग का माहौल गर्म हो चुका है. इसलिए लोग घरों से बाहर आए, लोगों के दिलों में खौफ हरास फैल गया. तो इसलिए हम सरकार से ये अपील करते हैं कि यहाँ जो बॉर्डर एरियाज के लोग हैं, तो अगर इनको निकाला जाए तो निकालने से यहाँ 2 दिन रखा जाएगा यहाँ, तो 2 दिन के बाद यहाँ से भूखा ही वापस उनको लौटाया जाता है. इसलिए सरकार से हम अपील करते हैं कि यहाँ रिहायशी बैंकर दिए जाएं और घरों के नजदीक बैंकर दिए जाएं, राहत की सांस लोग ले सकें. दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं मान्य करणं पाकिस्तानसाठी अडचणीचं आहे. त्यामुळेच पाकिस्तान काहीच न झाल्याचं आवाहन. पण प्रत्यक्षदर्शींच्या या प्रतिक्रिया मात्र भारतीय हवाई दलाच्या हल्ल्याची भीषणता सांगायला पुरेशा आहेत. जम्मूहून इरफान कुरेशीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मोहसिन रजा साहब, यहाँ पर आप मानने के लिए तैयार नहीं, पाकिस्तान मानने के लिए तैयार नहीं कि इस तरह से एयर स्ट्राइक कुछ हुआ है, लेकिन ये जो है बीबीसी उर्दू ने ली हुई ये रिएक्शन है हमले के बाद वाली. लोग बोल रहे हैं कि यहाँ पर हमला हुआ है. क्या मानता है पाकिस्तान? ये भारत से पूछे कि उसने बाकी हमला किया है या नहीं किया. भारत मुख्तलिफ मौक़िफ़ दे रहा है. इंडियन एक्सप्रेस में खबर है कि भारत की वज़ारत दिफा को इल्म नहीं है.
भारतीय सेक्रेटरी खारजा का कहना है कि दहशतगर्दों के कैंप पर हमला किया गया है। भारत खुद बहुत कंफ्यूज है, मोहसिन रजा साहब, हम कहीं कंफ्यूज नहीं है। हमारे यहाँ एक ही बयान सामने आया है और हमारे पीएम ने भी कहा है कि इस तरह से हमला हुआ और जहां पर टेररिस्ट कैंप थे वो टेररिस्ट कैंप के ऊपर ही हमला किया गया। क्या पाकिस्तान मानता है कि यहाँ पर टेररिस्ट कैंप थे, जैश ए मोहम्मद के कैंप थे, वो उड़ाए गए भारत की ओर से? भारत इंतहाई झूठा और झूठा प्रबंधन करते हैं। मोहसिन रजा साहब, आप तो पहले सोच लीजिए, आपके फॉरेन मिनिस्टर क्या बोलते हैं, आपकी पाक आर्मी के प्रवक्ता क्या बोलते हैं, स्पोक्सपर्सन क्या बोलते हैं? आप एक बार एक सोच तो लीजिए शाम तक कि हमें बोलना क्या है। एक ही बार सोच लीजिए, आपके एमपी जो है वो क्यों कोस रहे इमरान खान को? ये जो आप लोगों को ये गलतफहमी है कि वो जो वजीर खारजा मुख्तलिफ बातें कर रहे हैं, वो एक ही बात कर रहे हैं और उनका मौक़िफ़ बिल्कुल वाज़ेह है। इमरान खान की सदारत में आज पाकिस्तान की क़यादत ने ये फैसला किया है कि भारत को इसका भरपूर जवाब दिया जाएगा और उसकी जगह और मुकाम का तयन और वक्त का तयन पाकिस्तान खुद करेगा। मोहसिन रजा साहब, अब मैंने यही आपको बोला, आप शाम तक ये भी नहीं सोच पाए कि हमें बोलना क्या है। आपके फॉरेन मिनिस्टर एक बात करते हैं, आपकी आर्मी अलग बात करती है, बोलते हैं कि कुछ हुआ ही नहीं। अगर कुछ हुआ नहीं तो आप यूएन में जाके क्या कहेंगे कि क्या हमने पेड़ गिराए, वहां पर खाली जगह पे बमबारी की? आप क्या बोलने वाले क्या है यूएन में? बमबारी की नहीं है, बम फेंके हैं वहां पर। अगर बमबारी की होती तो उसको अलग सूरत हाल थी, लेकिन पाकिस्तान इस जो पाकिस्तान में भारतीय त्यारे घुसे हैं इसका भरपूर जवाब देगा। पाकिस्तान की कमांड अथॉरिटी का इजलास कल हो रहा है, जिसमें एटम बम समेत तमाम मोहसिन रजा साहब, लेकिन इसके लिए तो सोचना पड़ेगा कि पहले ये हमला हुआ या नहीं, ये तो मानना तो पडेगा। यहाँ पर आपल्या बरोबर शिरसाट आहेत भालचंद्र शिरसाट भाजपचे। भालचंद्र शिरसाट, आपण मोहसिन रजा साहेब यांना ऐकतो इकडे, मात्र ते मान्यच करायला तयार नाही। आज सकाळपासून पाकिस्तानमध्ये इतकं कन्फ्युजन आहे की हल्ला झाला की झाला नाही यावरच ते कन्फ्युज झाले। रजा साहब, आप तो ये जानते हैं, आपके आर्मी के चीफ बोलते हैं वेदर खराब है, हवा खराब है, नहीं तो हेलीकॉप्टर से हम मीडिया को लेके जाने वाले थे। लेकिन उसी जगह पर भारतीय वायुसेना रात को 3:30 बजे जब सबसे ज्यादा वेदर खराब होता है उस समय गई और 20 मिनट में वापस आई। हमारे लिए कोई वेदर खराब नहीं था, आपका वेदर खराब हो गया है, आपका हवामान बिगड़ गया है। बात तो सच है, आपको पता ही नहीं चल रहा है क्या करना है, इसके लिए आप यूएन में भाग गए। अगर हमला हुआ ही नहीं तो यूएन में जाने का मतलब क्या है? यूएन में आप क्यों गए? एक भी सिविलियन कैजुअलिटी हुई नहीं है। आप सिविलियन कैजुअलिटी नहीं हुई, जो मर गए की गई है, इसका पाकिस्तान भरपूर जवाब देगा भारत को। आप बेफिक्र रहें। जवाब क्यों देंगे? आपके लोगों को मारा ही नहीं है। ये जो एक्सट्रीमिस्ट थे, आतंकवादियों को मारा है। क्या आतंकवादी आपके थे? आप आतंकवादी है, आप आतंकवादियों के साथ में हैं। क्या आतंकवादी आपके थे? बोलो, एक्सेप्ट करो कि आतंकवादी और आप एक हो। आप और आतंकवादी एक हो। ख्यालों में एक हमला किया है, आप जो है ये दावे करने के आदी है। बॉलीवुड के असरात आपकी वोट पर और आपकी हुकूमत पर काफी ज्यादा है। कोई ऐसा ड्रामा करे जिसका कोई मकसद भी हो। इस दावे से आप पाकिस्तान और इंडिया में जो एटमी जंग छेड़ना चाहते हैं, पाकिस्तान ये समझता है ये महज इलेक्शन के लिए। अब तक तुम्हारी नौटंकी चल रही थी और इस हर समय पाकिस्तान नौटंकी कर रहा था। सुरेश पटेल सर, अब ये नया भारत है, अब ड्रामा देखो क्या क्या होता है। ये तो सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है। आपको जो भरपूर जवाब दिया जाएगा उससे आप अपनी तैयारी करें।
सुरेश पाटील, पाकिस्तानकडून आज सकाळपासून अशा प्रकारच्या वल्गना येत आहेत. इम्रान खान यांनी सुद्धा अशा प्रकारची धमकी दिली आहे. भाषा मात्र मोदींचीच वापरली. पाकिस्तान कायमच डिनायल मोड असतं. आता वेळ कमी आहे, 65 मध्ये पण ह्यांनी डिनायलच केली आणि त्यांनी त्यावेळेला म्हटले की आम्ही लढाई जिंकून आम्ही इथं अजमेर शरीफला येऊन तिथं नमाज पढ़ायला येणार आहोत. अहो काय बोलताय तुम्ही, क्या बात कर रहे हो आप? अभी देखो, आप तो डिनाइल मोड में रहिएगा, हमें कुछ फर्क नहीं पड़ता, जो हमें चाहिए था हमने कर दिया है. आपकी आर्मी तो कमर्शियल आर्मी है, आपकी आर्मी पॉलिटिकल आर्मी है. हमारे जो सैनिक है वो देश के प्रति जान देने के लिए हर समय तैयार होते हैं. अरे आप देखिए आपके सैनिकों के क्या हाल है. वो हथियार छोड़ के चले गए थे 71 वॉर में. मैं खुद था बांग्लादेश के वॉर में, अपने हथियार डाल दिए थे उन्होंने. अभी आप क्या प्रूव करना चाहते हो? यूएनओ में जाओ या कहीं पे जाओ, दुनिया हमारे साथ है और हम किसी की बुराई नहीं चाहते. मेरे भाई साहब ने कहा कि हम किसी पाकिस्तानी को नहीं मार रहे, हम वहां के आतंकवादियों को मार रहे. आपके जो वहां के जो अवाम है उसको नहीं हम कर दुख देना चाहते. वो भी हम उनको भाई समझते हैं क्योंकि हमारी जो अध्यात्म है वो सिखाती है वसुधैव कुटुंबकम. हम दुनिया को हमारा एक परिवार समझते हैं. हम सिर्फ आप लोगों को परिवार नहीं समझते. जो आपके यहां भी मासूम बच्चों को मार रहा है, 200, 250 बच्चे आपने मारे. क्यों मार रहे हो आप उन गरीबों को? अभी आपको सबक सिखाना है. मैं तो कहता हूं कि आपने अभी कुछ भी नहीं किया तो हम आके आपको खत्म कर देंगे. अभी जो पीओके वो भी हमारे साथ हो जाएगा. कश्मीर का तो इशू ऑटोमेटिकली खत्म हो गया. हम आगे जाएंगे, लाहौर तक जाएंगे और वो पूरा जो आपके आवाम जो आज के दिन में बिलो पॉवर्टी लाइन है उनको हम अच्छे दिन लाके दिखाएंगे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कशा प्रकारे कारवाई करणं, हवाई हल्ला करणं किती आवश्यक होतं ते आपल्याला तज्ज्ञांनी इथे सांगितलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बरोबर 13व्या दिवशी भारतानं पाकिस्तानला सडेतोड असं उत्तर दिलं. पण पुलवामा नंतर सुद्धा भारताकडून झालेली ही पहिलीच कारवाई नाही, तर पुलवामा नंतरच्या 12 दिवस सातत्यानं भारत पाकिस्तानवर प्रहार करत होता. 12 दिवसातील 12 प्रहारांचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. पुलवामात 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यामुळे संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध केला जात होता. त्याचवेळी भारत मात्र नियोजनबद्धरित्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करत राहिला. मागील 12 दिवसात भारतानं 1-2 नव्हे तर तब्बल 12 प्रहार केले. 14 फेब्रुवारीला पुलवामात आत्मघाती हल्ला झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढत पहिला झटका दिला. मोस्ट फेवर्ड नेशनला जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय ट्रेडच्या नियमानुसार व्यापारात सर्वाधिक प्राधान्य देण्याचा देशाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे भारतानं पाकिस्तानचा MFNचा दर्जा काढल्यानंतर पाकिस्तानच्या व्यवहारांमध्ये नुकसानाला सुरुवात झाली. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढल्यानंतर तिथून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारताकडनं 200% सीमा शुल्क लागू करण्यात आलं. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी दुष्काळात 13वा महिना सुरू झाला. भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी सुरू केली. पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून भारतानं श्रीनगर मुझफ्फराबाद बस सेवा बंद केली. 2005 पासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाई अमन बसमुळे दोन्ही देशातील नागरिकांना या देशातनं त्या देशात जाता येत होतं. पण पुलवामा नंतर भारतानं पाकिस्तानचा हा मार्गच बंद केला. स्थानिकांचा हात असल्याखेरीज पुलवामाचा हल्ला अशक्य होता. त्यामुळेच 40 जवान शहीद झाल्यानंतर भारतानं फुटीरतावादी नेत्यांची ही नाकाबंदी सुरू केली. आजवर ज्या फुटीरतावाद्यांना पोलीस संरक्षण दिलं जात होतं त्यांचं संरक्षण काढण्याचा निर्णय घेत सरकारनं पाक समर्थकांना झटका दिला. पुलवामा नंतर पाकिस्तान विरोधात भारतीय व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. त्यामुळे पाकिस्तान सोबत व्यवसाय करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्यांनी नकार दिला. याचाच भाग म्हणून पाकिस्तानमधून येणाऱ्या सिमेंटवर ब्रेक लावण्यात आला. भारतीय व्यापाऱ्यांनी पाकिस्तानमधून येणाऱ्या सिमेंटचे तब्बल 600 ते 800 कंटेनर्स परत पाठवत पाकिस्तानला दणका दिला. भारतीय व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे पाकला $7 ते $8 कोटी फटका बसला. सिमेंट व्यापाऱ्यानंतर कपडा व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानला इंगा दाखवला. भारतीय कपडे व्यापाऱ्यांनी भारतातील कपडे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला.
त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं निर्वस्त्रही केलं. व्यापाऱ्यांचा बहिष्कार वाढत वाढत फळ आणि भाजीपाल्यापर्यंत पोहोचला. पुलवामा नंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाकिस्तानात पाठवले जाणारे टोमॅटो थांबवले. त्यामुळे पुलवामा हल्ल्याआधी 70 रुपये किलो मिळणारे टोमॅटो पाकिस्तानात 175 रुपये प्रति किलो झाले. तर लसूण आणि अद्रकच्या दरांचाही मोठा भडका उडाला. पाकिस्तानची आर्थिक कोंडी केल्यानंतर मोदी सरकारनं आधीच मेटाकुटीस आलेल्या पाकिस्तानला जलसंकटात टाकलं. भारतातनं पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचं अतिरिक्त पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापार, फळ, पाण्यानंतर आता क्रीडा विश्वातही भारतानं पाकिस्तानला झटका दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानला क्रिकेटच्या खेळातूनच बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे दहशतवाद्यांचा आश्रयदाता बनलेल्या पाकिस्तानला मोठाच दणका बसला. पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड झाला. त्यामुळेच भारतानं हा मुद्दा थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अर्थात UNSCत नेला. भारतानं UNSCत पाकिस्तानच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि विशेष म्हणजे दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा मित्र चीननं देखील पाकिस्तानच्या विरोधात मत मांडत भारताला पाठिंबा दिला. पुलवामा हल्ल्याच्या 13व्या दिवशी भारतानं या हल्ल्याचा बदला घेतला. थेट पाकव्याप्त काश्मीरात 40 किलोमीटर घुसत भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 200 विमानांनी जैशच्या तळांवर बॉम्ब वर्षाव केला. ज्या जैश ए मोहम्मदनं पुलवामात आत्मघाती हल्ला केला त्याच जैश मोहम्मदच्या बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटीतील प्रशिक्षण तळांवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी 1000 किलो बॉम्ब टाकले. त्यामुळे हे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या 200हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. एकंदरीतच भारतानं पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करत दहशतवाद्यांवर प्रहार केला. आधी व्यापार, व्यवसाय, नंतर फळं, भाजीपाला, पाणी, त्यानंतर क्रीडा, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाकिस्तानला घेरलं आणि शेवटी अर्धमेल्या झालेल्या पाकिस्तानात घुसून भारतीय सैनिकांनी पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. त्यामुळे 13व्या दिवसाचा नियोजनबद्ध भीमटोला पाहता मागील 12 दिवसांचे छोटे मोठे प्रहार अत्यंत फायदेशीर ठरल्याचं उघड होतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मोहसिन रजा साहब, देखा आपने, पाकिस्तान की कमर तोड़ दी भारत ने. सब कुछ बंद किया, व्यापार बंद किया पाकिस्तान के साथ, टमाटर तक भेजना बंद कर दिया भारत ने. और यहाँ पर यह आखिरी रास्ता था, एयर स्ट्राइक करना यह आखिरी रास्ता था भारत के पास. कब सुधरेगा पाकिस्तान? मोहसिन रजा खान यांचा संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत. अरुण सावंत, आपण पूर्णपणे पाकिस्तानची कोंडी केली आणि आज हा मोठा हल्ला केला. खूप आवश्यक होतं पाकिस्तानला अशा प्रकारे धडा शिकवणं. अगदी बरोबर, खूप आवश्यक होतं आणि योग्य निर्णय घेतला गेला आहे. याचं श्रेय मी खास करून भारतीय लष्कराला देईन आणि त्याबरोबरच सर्व विपक्षांनी एकत्र येऊन सरकारला जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळेच आज ही गोष्ट शक्य झालेली हे इथे मी खास करून सांगू इच्छिन. आणि यामुळे पाकिस्तानला योग्य तो धडा मिळालेलाच आहे आणि पुढील काही वर्ष तरी पाकिस्तान वर डोकं करून पाहण्याची शक्यता मला वाटत नाही. नक्की. सुरेश पाटील सर, एक सैनिक म्हणून मला जरा मराठीत बोलून द्या. आपल्या भारतीयांची थोडंसं गुस्तगू करण्याची संधी आहे. हे बघा, आपण सगळ्या भारतीयांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचे पंतप्रधान आहेत. मी कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन करत नाही, पण त्यांचे प्रधान आणि आमचे पंतप्रधानामध्ये फरक काय पहा. आमचे पंतप्रधान, तुम्हाला माहिती असेल 89ला जेव्हा हे टेररिझम सुरू झालं, म्हणजे टेररिझमची फॅक्टरी यांनी सुरू केली पाकिस्तान्यांनी आमच्या भारतामध्ये 89-90, त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात विष पेरलं जात होतं आमच्या भारतीयांच्याबद्दल. आणि त्यावेळेला म्हणजे 1992ला मला आठवतंय, 1992ला 2 युवक म्हणता येईल किंवा व्यक्ती म्हणता येईल, त्यांनी लाल चौकात जाऊन तिरंगा झेंडा फडकवला. आणि तिथं तिरंगा झेंडा फडकवणं फार अवघड होतं. म्हणजे त्यांना तर तिथल्या लोकांनी बंदुकीने मारायचं वगैरे वगैरे ते सगळं असताना सुद्धा ह्या 2 लोकांनी तिथं
झेंडा फडकवला, नुसता झेंडा फडकवला नाही, भारताचा तिरंगा, तिथं राष्ट्रगान म्हटले, तिथं वंदे मातरम म्हटले. आणि ते दोन कोण होते? हे नरेंद्र मोदी एक होते आणि मुरली मनोहर जोशी होते. आता यांच्या पंतप्रधानाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांची जेव्हा शपथविधी झाली त्यावेळेला त्यांची तिसरी बायकोनी त्यांची दोन्ही मुलं जे आहेत त्यांना त्या शपथविधीला येऊन दिलं नाही. अरे आज आमचा हा जो पंतप्रधान आहे हा कुठल्या पक्षाचा नाही, मी तर म्हणतो आमच्या सर्व भारतीयांचा आहे, निस्वार्थी माणूस आहे आणि त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये हे देशाचं प्रेम ओतप्रोत दिसून येतं. आणि मी तर हॅट्स ऑफ टू प्राईम मिनिस्टर फॉर द सिंपल रिझन, आज त्यांनी वॉर मेमोरियल दिल्लीमध्ये उभं केलं. केवढं कौतुक करेल त्या माणसाचं कमी आहे. अहो त्यांनी ओआरओपी दिली, आमच्या विधवांसाठी त्यांनी फार खास आता निर्णय घेतलेले आहेत. अरे असा माणूस या देशाला मिळालेला आहे आणि पूर्ण सर्वस्व त्यांनी दिलेलं आहे. आणि पाकिस्तानच्या टीव्हीवर दाखवत आहेत की ह्यांचा पंतप्रधान किती मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये, आता तिथे आपला तिरंगा असा सन्मानाने अभिमानाने फडकतोय तर तिकडे पाकिस्तानचा तिरंगा मात्र अक्षरशः तिकडे संकटात सापडलेला आहे. इम्रान खान प्रचंड दबावामध्ये आहे. इम्रान खानवर एकतर हल्ला करण्यासाठी प्रचंड दबाव वाढलेला आहे. पाकिस्तानची आर्मी तिथे म्हणते की आम्ही याचं सडेतोड उत्तर देणारच, मात्र पाकिस्तानची ती अवस्था किंवा ती हालत नाही की भारताला तो उत्तर देईल. पाहूयात यासाठी आमचा स्पेशल रिपोर्ट. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या वायुदलानं पहाटे 3:30 वाजताचा मुहूर्त निवडला. त्यासाठी लढाऊ विमान मिराज 2000च्या सहाय्यानं मोठी कारवाई करत नियंत्रण रेषा ओलांडली आणि दहशतवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. जवळपास 1000 किलो स्फोटकांचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. प्रथम पाहूया मिराज 2000ची खास वैशिष्ट्ये काय. फ्रान्सची एव्हिएशन कंपनी दसॉल्ट निर्मित लढाऊ विमान. मिराज 2000 विमानाचा वेग ध्वनीच्या 2.5 पट, ताशी कमाल 2338 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतो. एका मिनिटात 56,000 फूट उंची गाठू शकतो. हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी लुकडाऊन शूटडाऊन यंत्रणा. डॉपलर रडारच्या सहाय्याने एकाच वेळी 24 लक्ष्य भेदण्याची क्षमता. पाकिस्तानच्या हद्दीतील बालकोट मधल्या जैश मोहम्मदच्या तळांवरचा हा हल्ला पाकिस्तानला गाफील ठेवून करण्यात आला. त्यामुळे या गाफील हल्ल्यात 300च्या वर दहशतवादी ठार झाले. नेमक्या अशाच कारवायांसाठी मिराज विमानांचा वापर केला जातो. पाहुयात मिराजची तांत्रिक बाजू. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात एक अग्रगण्य आणि विशेष कामगिरी करण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान म्हणून मिराज 2000ची ओळख आहे. 1970 साली जे आपल्याकडे मिराज 3 होतं त्याची हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि हे मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. हे 1000 किलोमीटर रेडियसमध्ये काम करू शकतं. आणि मल्टी रोल म्हणजे काय की ते एअर टू एअर पण स्ट्राईक करू शकतं आणि एअर टू ग्राउंड म्हणजे जमिनीवरचे टँक सुद्धा ते मारू शकतं. आणि आत्ताचे सध्याचे जे हे ॲडव्हान्स जे मिराजेस केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या भारतीय तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. एक नजर टाकूयात मिराजच्या यापूर्वीच्या कामगिरीवर. 1985 मध्ये भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल. कारगिल युद्धात अप्रतिम कामगिरी, लेझर गाइडेड बॉम्ब करण्याची विशेष क्षमता. खरं तर मिराज 2000 हे मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणजेच अत्याधुनिक आणि लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं. त्याच्या एकाच वेळी 24 लक्ष्य डागण्याच्या क्षमतेमुळे ते यापुढेही शत्रूंना नामोहरम करण्यात यशस्वी होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
भारतानं हा हवाई हल्ला करण्यासाठी कशा प्रकारे तयारी केली होती आणि मिराज 2000 ही विमानं नेमकी काय आहेत, यासाठी आणखी कोणकोणत्या गोष्टी या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या होत्या त्यावर देखील आपण एक नजर टाकूया. तर त्यामध्ये हवाई हल्ल्यामध्ये वापरलेल्या बॉम्बची किंमत ही साधारणतः 1 कोटीच्या जास्त होती. हल्ल्यासाठी पाकमध्ये गेलेल्या विमानांची किंमत ही 2568 कोटी रुपये होती. त्यानंतर या हल्ल्यासाठी वापरलेल्या 1000 किलोग्रॅम बॉम्बचा खर्च जवळपास 56 लाख रुपये होता. तर हवाई दलाकडून हल्ल्यासाठी अंदाजे 6300 कोटी रुपयांची मालमत्ता पणाला लागली होती. अर्थात या सगळ्यामध्ये 6300 कोटी रुपयांपैकी 3686 कोटी रुपये हे फक्त त्या विमानासाठी होते आणि गस्तीसाठी 1750 कोटी रुपयांची अर्थात एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम जी आहे ती वापरण्यात आली होती. हजारो कोटी रुपये या हल्ल्यासाठी खरतर लागले होते. या गस्तीसाठी जवळपास 1750 कोटी रुपये आणि त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी 22 कोटी रुपयांचे टँकर यामध्ये तैनात होते. यामधून हवेतल्या हवेमध्ये इंधन भरण्याची सोय होती आणि त्याचबरोबर हवाई दलाचे 80 कोटी रुपयांचे हेरॉन नावाचं गस्तीचं ड्रोन जे आहे ते सुद्धा या मोहिमेमध्ये वापरण्यात आलं होतं. किती मोठी रिस्क होती या सगळ्या हल्ल्यामध्ये ते आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर 358 कोटी रुपयांची रशियन बनावटीची सुखोई विमानं जी आहेत ती सुद्धा इथे पर्याय म्हणून तैनात ठेवण्यात आली होती. फक्त 12 विमानांनी हल्ला केला, मात्र तयारी किती मोठी होती ते देखील पहा. 770 कोटी रुपयांची 5 MiG-29S जातीची विमानं देखील अलर्ट मोडवर होती. म्हणजे किती मोठी तयारी हवाई दलानं केली होती ते देखील पहा. मोहिमेमध्ये 2568 कोटी रुपयांची हवाई दलाची किमान 12 मिराज 2000 लढाऊ विमानं या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. 2500 कोटीहून एका विमानाची किंमत जास्त आहे. ग्वाल्हेर मधल्या हवाई तळावरून विमानांचे 15 लाख रुपये किमतीच्या 225 किलोग्रॅम बॉम्बसह या विमानांनी उड्डाण केलेलं होतं. हवाई दलानं आम्ही 5 बॉम्ब टाकले आणि त्याची किंमत 56 ते 73 लाख रुपये होते असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे या सगळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले होते आणि सर्व 12 मिराज विमानांमध्ये प्रत्युत्तर देणारी क्षेपणास्त्र सुद्धा सज्ज करण्यात आलेली होती. आपण फक्त 1000 किलो बॉम्ब त्या ठिकाणी टाकले, मात्र क्षेपणास्त्र सुद्धा तेवढीच तैनात होती. आणि आज 2 क्षेपणास्त्रांची चाचणी सुद्धा आपण सीमेवर केलेली आहे. एक इशारा आहे पाकिस्तानसाठी. सुरेश पाटील आपल्या सोबत आहेत. सुरेश पाटील, आतापर्यंत आपण मिराज 2000 याचाच फक्त वापर केला आणि अचूक असा हल्ला केलेला आहे. आता आपल्याकडे सुखोई देखील होती, सुखोईची क्षमता आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर राफेल सुद्धा आपल्या ताफ्यामध्ये आता दाखल होणार आहे. किती ताकद वाढेल भारताची? नाही, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे. जी सर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण आता वी आर इंचिंग टुवर्ड सुपर पॉवर. आपण फार वरच्या पथमध्ये आलो. ह्या ऍक्शनमुळे जगात आपली इमेज फार चांगली झालेली आहे. आता जर तसं पाहिलं तर वी आर फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. आणि आता चायना आणि आपल्याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आपण हे डेमोक्रॅटिक देश आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या दुनियेमध्ये आपण अगदी ज्याला म्हणतो ना छा गए हम लोग. अच्छा, आता आमच्याकडे आपण जर इतिहासात जर पाहिलं, अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा प्रयत्न केला होता की आपण शेजारच्या राष्ट्राबरोबर चांगले आपण संबंध ठेवावे, म्हणून त्यांनी अमन की आशा म्हणून ते बसमधून गेले आणि त्याच वेळेला परवेज मुशर्रफनी पाठीत खुंजार खुपसला. म्हणजे आम्ही तर म्हणतोय की बाबा तुम्ही आमच्याबरोबर चांगले राहा, पण तुम्हीच स्वतःवरती असं ओढून घेताय. आणि हा जो परवेज मुशर्रफ आहे तो आता गेला, त्याला हकलून दिलं पाकिस्तानमधून आणि तो तिकडे दुबईमधून सांगतोय की लढाई करो, अगर आप 1 बम डालोगे तो हम 10 बम डाल देंगे. अरे तुम्हारे बम 1 करोड़ का बम तुम्हारे पास है क्या? पहली बात, तुम्हारे पास ना एम्युनिशन है, तुम्हारे पास ना वेपन्स है, और तुम्हारे जो जनरल है जो ब्रीफिंग कर रहा है उसका मुंह तो लटका हुआ था, वो तो बात ही नहीं कर पा रहा था. वो ततपप हो रही है इनकी. तो भाई साहब अभी हमने तो इनसे बात ही नहीं करनी चाहिए. और इसी बहाने इनफैक्ट आप लोगों ने हमें इनफैक्ट थैंक यू कहना चाहिए था कि हम जो नहीं कर पाए, मतलब आप लोग खुद अपने आतंकवादियों को मार नहीं पाए, वो हम लोगों ने वहां आके उनको मारा है. जी सही तो इसलिए आपको बोलिए, समझना चाहिए.
मोहसिन रजा साहेब, मोहसिन रजा यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. स्काईपवरून संपर्क साधतोय, त्यामुळे मध्ये हा संपर्क तुटतोय. मात्र अरुण सावंत तुमच्याकडे ते खूप मोठी क्षमता खरं तर भारताची आहे. पाकिस्ताननं यामध्ये आता ही पोकळ धमकी, पोकळ वल्गना यापूर्वी देखील दिलेल्या आहेत. मात्र पाकिस्तानमधून अजूनही म्हणजे कुठल्याही शांतीची अपेक्षा करता येणार नाही. पाकिस्तानी किंवा पाकिस्तान अशा प्रकारे कुरापती काढणार नाही असंही आपण म्हणू शकत नाही. पाकिस्तान सातत्यानं तेच करत राहणार.